कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मास्तरीन बाई चांगला धडा शिकवायला की आम्हासनी. सोडून गेला असं जणू. तेव्हा असं जाशील असं वाटलं नव्हतं बघा. आमच्यापेक्षा तुम्हाला तुमची तत्व महत्वाची. साहजिकच आहे म्हणा, तुम्ही आहेच स्वाभिमानी. हा, खरं सांगू काय, तुमच्या ह्या गुणावर बी भाळलो होतोच की आम्ही. लई मनापासून सांगतो, तुम्ही तुमचा स्वाभिमान कवा आयुष्यात सोडू नका बघा मास्तरीन बाई. आणि आम्हाला बी तुमच्याशी बोलायचं हो आम्हाला. येऊ ओंक्या डोंक्या मागं लागलाय आमच्या. बोला मास्तरीनबाईशी, बोला मास्तरीनबाईशी. त्याला मी तोंडानं नाही म्हणतोय, पण माझ्या मनाची कालवा माझी मला माहिती. एक दिस राहू शकत नाही मी तुमच्याशिवाय. आणि आता तुम्ही अजून किती दिवस घरला येणार नाही ह्याचं काय गणितच नाही की हो मास्तरीनबाई. कसं राहायचं आम्ही, कसं जगायचं. कवा कवा असं वाटतंय सगळं सोडून द्यावं आणि यावं तुमच्याकडे म्हणावं. 10 दिवस आपण जसं बाहेर राहून संसार केला होता तसं राहावे की परत एकदा. एकदा एकमेकाच्या मनात जे काय असेल उन्ही धुनी सगळी काढून टाकूया आणि सुखान नांदूया. कुणी सगळं कसं करावं काय समजणं झालंय. तुमच्याशी बोलायचं आहे पण मन दजावत नाही हो. शब्दच वाटातून बाहेर येणार नाही असं वाटतंय. बोलू का नको इकडं आठ तिकडं वीर. बुसकळ्यात पडल्यावरली झाले हो मास्तरीनबाई तुमच्या विद्यार्थ्याला. तसं आपल्या लग्नाआधी झालतं. माझं तुमच्यावर प्रेम आहे सांगायचं होतं तुम्हाला, पण सांगताच येत नव्हतं. शेम टू शेम तसं झालंय बघा आता. बोलता बी येईना, सहन बी होईना. अधिपती, मास्तरीनबाई तुम्ही इथं? हो हा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे. तुम्ही इथे कसे काय? मी तुम्हालाच भेटायला येणार होतो. काय म्हटलं? देवाच्याच मनात आहे बघा आज आपलं इथं भेटणं. म्हणजे मी भेटायला येणारच होतो ना तुम्हाला. म्हणजे तुम्ही इथे मला भेटायला आलाय? हा, मला पण तुम्ही आता मागून येत होता तेव्हा तुम्हाला मी दिसले नाही का? तुम्ही असे क्रॉस करून चालला होतात. हा होय का? मी तुमच्याकडे बघितलंच नाही. आपलं म्हणजे कसं असतं, आपण कुठल्या पोरगीकडे असं मुंडीवर करून बघत नाही. आपण आपलं सरळ नाकासमोर खाली मुंडी पाठदिशी जायचं, घरला निघून इकडे तिकडे बघायचं नाही असा विषय सगळा. पण तुम्हाला कोणी सांगितलं की मी इथे? दुसऱ्या कुणी कशाला सांगायला पाहिजे? आमच्या मनानं सांगितलं. तिचं आणि तुमच्या मनाचं काहीतरी कनेक्शन आहे हो. दोघं बी पकडापकडी खेळत असतात बघा. तुमचं मन काय पकडू शकत नाही आमच्या मनाला, पण आमचं मन लगेच पकडते बघा. अधिपती, हा, हो काय कुठे हरवलात? मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलं मी इथे आहे? मला अहो मी तुम्हाला भेटणार म्हणलं, मी इथं भेटणार असं कुठे म्हणलं? तुम्ही मला दिसला असता तर मी हाक मारली नसती, असं क्रॉस करून पुढे कशाला गेलो असतो तुम्हाला. खरंय. हा, तुम्हाला पटले ना? यात न पटण्यासारखं काय आहे? तुम्ही काय तुम्ही पटवून घेताय सगळं म्हणून तुम्हाला पटतंय. बघा आजकाल ना का नाही, लोक दुसऱ्यांवर विश्वासच ठेवत नाहीत. दुसऱ्यांवर नसतो ठेवायचा विश्वास, पण आपल्या माणसांवर ठेवावा विश्वास. म्हणजे तुम्ही आम्हाला आपलं मानताय म्हणा. हो, आपण मित्र आहोतच की. मित्रांवर ठेवायचा असतो विश्वास. खरंय. हे पटलं ना तुम्हाला? तुम्ही सांगताल ते पटतेच आम्हाला सगळं. काय म्हटलं? आता मित्र आहे म्हणल्यावर मित्राचं मित्राला पटणारच ना. बरोबर. बरं, तुम्ही मला भेटायला काय येत होता? असंच येणार होतो. असंच. बर मग झालं ना भेटून? वाटतंय असंच. मी निघते. असंच? हा, निघा. बाय. थांबा, काय झालं? ते मला जरा बोलायचं होतं असंच. बोला ना. काय असतंय? काय असतंय? बघा काय असतंय, आता एक क्ष असतंय समजा आणि एक य असतंय. तर क्षला यला काहीतरी सांगायचं असतंय, पण
क्षला काय सांगायचं असते ते क्षला पण नीट कळलेलं नसते आणि यला क्षनं काही सांगितलेलंच नसल्यामुळे त्याला बी काही कळलेलं नसते. पण क्षला ह्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही आणि ह्याला ह्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. पण ह्याला काहीतरी सांगायचं असते आणि त्याला ते कळत नसते. तुम्हाला कळत असते? मला बी काही कळत नसतंय. मास्तरीन बाई आमची भाषा बोलताय जणू. खरंच की जणू. आई गे, वारे वारे, आमची भाषा जाणली आमचं मन कवा जाणणार काय माहिती. काय कुठं काय काहीतरी काहीतरी म्हटलात तुम्ही. तुम्ही काय ऐकलं काय? हो तुम्ही म्हटलात काहीतरी. नाही नाही तुमचे कान वाजले. अहो नाही तुम्ही म्हटलात काहीतरी. नाही हे असंच होते बघा. असंच होतंय ना. जाऊ दे. असंच किती वेळ चालू राहणार. मला निघायचंय. उशीर होतोय. संध्याकाळ झालीये. संध्याकाळची लक्ष्मी घरला येते म्हणतात. काय काय नाही आता उशीर झाला. आता तर बोललं पाहिजे म्हणलं. हो तुम्ही पुन्हा काहीतरी म्हटलात. हा हा नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं चला जाऊ दे. मग मला खरंच उशीर होतोय. संध्याकाळची शिकवणी असते माझी घरी. मुलं वाट बघतात. हा मी निघते. बाय. मास्तरीन बाई आता काय काय हे काय हा मास्तरीन बाई शुकशुक शुकशुक काय शुकशुक दिनाच्या शुभेच्छा. शुकशुक दिनाच्या. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. रात्र असली तरी दिन. रात्रंदिन आम्हा शिक्षकांचा लाळा. उद्या वर्गात दिसणार नाही फळा. हा 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 हा. अधिपती मुद्द्याकडे वळा. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मास्तरीन बाई. अहो शिक्षक दिन आज नसतो. 5 सप्टेंबरला असतो. नसतोय? आज मला सकाळ कोणतरी म्हणलो आज शिक्षक दिन असतोय. पण असू दे आता तुम्ही शिक्षक आहे. आज तुम्ही आम्हाला भेटला म्हणल्यावर आमच्यासाठी आज शिक्षक दिनाचं घ्या की आता शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू. हा बरं निघते मी. आता काय आता मात्र अहो हे आहे की मैत्री दिनाच्या शुभेच्छा. मैत्री. अहो आज मैत्री दिन पण नसतो. का काय हे मैत्री दिन का नाही आज मास्तरीन बाई? आज मैत्री दिन नाही होय. आज मला वाटलं आज मैत्री दिन असू दे पण शेवटी आपण मित्र आहे ना. तुम्ही आज भेटला मैत्रीण आज भेटली म्हणलं. मैत्री दिन. मैत्री दिनाच्या शुभेच्छा घ्या पडदिशी. थँक्यू. झालं निघू मी का अजून आहेत? झालं नाही झालं खरं तर. काय अहो काय अधिपती. मास्तरीन बाई झालं झालं आता स्टॉक संपत आला अधिपती राव. अहो काय हे. हा झालं 2च राहिले. पाहिलं बोला बोला बोल 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 बोल. शेवटचा टेम्प्ट रामा. अहो हे काय अधिपती. फुलना फुलाचं झाड आहे. म्हणजे महात्माचं झाड. महात्माचं. त्याचं नाव महात्माचं झाड आहे हे. महात्मा. हा तुमच्यासारख्या महात्म्याला आमच्याकडून फुलना फुलाचं झाड घ्या आता. असू दे गोड मानून घ्या. सगळ्या दिनांच्या शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. अधिपती तुम्ही काय एकाच दिवशी सगळे दिवस साजरे करणार होतात का? आमचं कामच असं ऍडव्हान्स मध्ये असते बोलायला. पण बाकी काय काय असतं ना तुमचा हसरा खळखळता जरा असाच राहू दे राव. काय म्हटलं. कुठं काय कान वाजले. बर मी जाते आता. नको. काय जाते नाही येते म्हणावं. येते. येत आहे हा या म्हणजे या येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.